नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. तो पहिले तर तुमचं पुणे डिजिटल मीडियाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आत्ताच तुमचा प्रथम वर्धापन दिन निमित्त शुभेच्छा पण मी दिल्या होत्या आणि मी माझा काँग्रेस पक्षाकडनंही दिल्या होत्या शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमचं पुणे डिजिटल मीडिया हे पुणे शहरात खूप फेमस हो. तुमचं निर्भीड आणि चांगलं काम आहे, सगळ्यांना तुमची मदत असते नेहमीच. त्या पद्धतीने तुम्ही आणि सच्च्या बातम्या लावता, कुठेही पेड बातम्या नाही किंवा काही नाही. ह्या प्रकारे तुमचं खरंच मन कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण प्रभाग क्रमांक 36च्या वतीनं जे पंजा या चिन्हावर आपण उभे आहात, तर मतदारांना आपण काय सांगू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया काय? माझ्या प्रतिक्रिया हेच आहे की काँग्रेस पक्षाने आजपर्यंत 70 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेत आणि भाजपमध्ये काय केलं. अहो, आज काँग्रेस पक्षाने तळागाळात जाऊन जो पक्ष काम केलंय त्या पक्षाला लोक, आज मी जिथं जातोय प्रचाराला, माझ्यावर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली. माझे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या माध्यमातून मी आज घरोघरी पोहोचतोय आणि सांगतोय, तेव्हा लोक सांगतात. म्हणजे लोकांचा इतका रिस्पॉन्स आहे आज काँग्रेस बरोबर की लोक आवर्जून पंजाचा आला म्हणून लोक बाहेर येतात, स्वागत करतायत. माझ्या फेसबुकला तुम्ही चेक करा, फेसबुकला पोस्ट टाकलेले आहेत. इतकं चांगलं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि भाजप, आज तुम्ही मला सांगा, भाजप ही भाजप राहिलेली आहे का? सगळे काँग्रेसचे येतात, राष्ट्रवादीचे येतात, काय तत्व राहिलेत त्याला? मूळ भाजपवाले सुद्धा वैतागलेले आहेत. आज मी प्रचारात जातो तेव्हा लोक बोलतात की हे काय चाललंय खिचडी. आणि मी तुम्हाला एकच सांगतो की ह्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये प्रचंड बहुमताने माझा विजय होणार आहे. लोक, तुम्ही पक्ष सोडताय, तुम्ही स्वार्थासाठी सोडता. तुम्हाला काँग्रेसने काय दिलं नाही, काय राहिले द्यायचं आता तुम्ही सांगा ना मला. आणि तुम्ही काँग्रेसच्या पडत्या काळात पळून जाताय. आम्ही काँग्रेसचे सच्चे सैनिक आहोत. माझ्या आईपासून, माझी आई लताताई पवार म्हणून काँग्रेस पक्ष वाढवण्यापासून इथं काम केलं. लोकांनी काँग्रेसला उपमहापौर दिलं, स्टँडिंग कमिटी दिली, पक्षनेता दिलं, तरी ते पक्ष सोडून गेलेत पडत्या काळात. असं चालणार नाही. लोक बोलतायत तुम्ही, आणि काय विकास, आणि म्हणतात की मी विकासासाठी गेलो. तर तुम्ही काय विकास केला? 9 वर्षानंतर इलेक्शन लागते. आज तुम्ही रोड बघा, रस्ते बघा, ड्रेनेज बघा, एवढे नगरसेवक, काय केलं त्यांनी? काहीही काम केलेलं नाही. आज तुम्ही फिरा, सगळीकडे घरोघरी जा, सांगतायत लोक मला आवर्जून. आणि काँग्रेसचं आलं की माझं स्वागत करतायत. आज तुम्ही पंजाय म्हणून सगळं आहे काँग्रेसचे. तुम्हाला आज मी गेलं तर सतीश पवार म्हणलं तर काँग्रेसचा निष्ठावंत म्हणतात. माझ्या आईनी, लताताई पवारनी एवढं काम केलेलं आहे. कुठेही गेलं तर लोक पक्षाचं म्हणून, हे सिम्बॉल म्हणून पुढे येऊन थांबतायत. लोक कळकळीने बोलतायत. आज भाजपची लोक सांगतायत बरं का की भाई काय चाललंय, की आम्ही कुणाचं सांगायचं मत. काही लोकांनी गोळवळकर गुरुजींचा फोटो पायाखाली तुडवले असते. भाजपचे नगरसेवक लोक सांगतात आम्हाला. हे मी बोलत नाही. जेव्हा मी प्रचार करायला जातोय सारंगमध्ये, लोक सांगतात हे मोठं दुर्दैव म्हणतायत. आज काय राहिलं तुम्ही सांगा ना मला. काँग्रेसची मूळ तत्व बघा तुम्ही, हे दुसऱ्या पक्षांची तत्व बघा. आज काँग्रेसने तळागाळात जाऊन सगळ्या गोष्टी केल्या. कॅम्प्युटर आणला, कुणी आणला? काँग्रेसने आणला. हे लोक विसरत नाहीयेत. झोपडपडीत गेलो तर सांगतात लोक की इंदिरा गांधींनी काय केलं, राजीव गांधींनी देशासाठी काय. इंदिरा गांधींनी देशासाठी प्राण गेले, आहुती दिली. राजीव गांधींनी दिले, त्यांचे तर तुकडे तुकडे झाले हो. त्या बिचाऱ्या सोनिया गांधींनी ते तुकडे असे करून नेलेत आज. आणि तुम्ही त्यांना नावं ठेवत असाल तर काय उपयोग? आणि राहुल गांधी जो आज पळतोय देशात सगळीकडे, शिकलेला माणूस, इतका चांगला माणूस. तुम्ही बघा फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून एक न्यूज चॅनल फक्त प्रसिद्धी देत नाहीये कारण ते पेड झालेत. पण लोकांमध्ये राहुल गांधी म्हटलं तर लोक आनंदाने पळतायत. राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी तक पर्यंत पायी यात्रा केली. काय त्यात इतका प्रतिसाद, आणि त्या माणसाला तुम्ही बदनाम करण्यासाठी मीडिया वापरताय. देशाचा विकास तर राहिला बाजूला. बिहारच्या इलेक्शन मध्ये 10-10 हजार रुपयाला मत घेताय तुम्ही. ही लाच आहे ना, ऑफिशियल लाच दिली जाते. मग हा पैसा येतो कुठून यांच्याकडे? तेच कळत नाही. आणि विकास काही होत नाही ना, हा पैसा इथूनच जातोय. विकास दाखवा ना तुम्ही मला. आज इथं रोड बघा, चव्हाण नगरचे रोड बघा, ड्रेनेज बघा, सगळे खणलेले आहेत. मी प्रत्येक वेळेस आहे ना पेपरला बातम्या दिलेल्या आहेत, निवेदन दिलेले आहेत. कुठेही कामं होत नाहीयेत, काही होत नाहीयेत. पण असा जो पैसा जो यांच्याकडे आला आणि पैशाच्या जोरावर कधी यांचं चाललेलं आहे, तर हा काळा पैसा घेऊन येतोय म्हणून सांगितलं. तर मग काळा पैसा कधी काँग्रेसच्या वेळेत होता, तर
तर ह्या वेळेला जो काँग्रेसच्या माध्यमातून यांना नावं ठेवून मोठं व्हायचं होतं भारतीय जनता पार्टीला, तर त्याविषयी तो काळा पैसा आणला का यांनी? तुम्ही त्याविषयी सांगा, नोटाबंदी नंतर किती काळा पैसा आला डिक्लेअर केला ना? कुठं काळा पैसा आहे? हा, आज हे एवढे पैसे काढतात, सगळं काढतात आणि मतं विकत घेतात. काय तुमचं काम आहे ना? मग कामाच्या जोरावर मतं मागा ना तुम्ही. बरोबर. कामाच्या जोरावर काहीच मतं मागत नाही तुम्ही. अहो, उमेदवारांना ते आता मला नावं घ्यायची नाही, पण त्यांना लोक दारात येऊन देत नाही. पण मी गेलो तर सोसायटीत मला बोलवत आहेत, पार ववळतायत, फुलं टाकतायत, आवर्जून लोक हे करतायत की काँग्रेसला मतदान करणार, काँग्रेसला. आज आम्ही दोनच आहेत त्या प्रभागात. रेश्मा हरीश यादव म्हणून एक आमचे महिला उमेदवार आहेत, आम्ही दोन आहेत. काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेस बरोबर राहिले. शेंगे बी काँग्रेस आणि मरेंगे बी काँग्रेस. प्रभाग 4 आहे, तिथे 2 उमेदवार आहेत आमचे. म्हणजे आज तुम्ही मला सांगा, कठीण काळात आम्ही लढतोय आणि लोक आमच्या बरोबर आहेत बरं का. लोक आमच्या प्रभागात सगळे थांबलेत. लोक बाकीच्यांना नावं ठेवतायत, की पक्ष सोडून पळाले. आम्ही पळालेलो नाही, कट्टर कार्यकर्ता म्हणून थांबलोय. आणि लोक आज तुम्हाला 16 तारखेला कळून जाईल काय होईल तर. आणि हे काँग्रेसच्या आम्ही दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येऊ. तो म्हटलं की काळा पैसा जो आहे, तर त्यावेळेला जे नोटाबंदी वगैरे झाली, तर काळा पैसा आणला काही? नाही, नोटाबंदी करण्याचं कारणच यांचं वेगळं होतं. तर काळा पैसा नव्हता. ते म्हणले नोटाबंदी केल्यावरती काळा पैसा कमी होईल, त्या अतिरेकी हल्ले कमी होतील. काही म्हणजे काय दाखवायचं आणि काय करायचं हेच कळलं नाही त्यांनाच. काळा पैसा आला का? तर अजिबात आला नाही. अतिरेकी हल्ले थांबले का? तर अजिबात थांबले नाही. ते RDX कुठून आलं ते सांगू शकत नाही. नीरव मोदी पळून गेला, ललित मोदी पळून गेला, ते आणू शकत नाही. म्हणजे हे काय करतायत, दाखवतायत एक आणि करतायत एक. हे सगळं भूलभुलैया चालू आहे. आज लोक खूप हुशार आहेत, आज लोक जाणकार आहेत. मी आज लोकांमध्ये जातोय, हाऊस टू हाऊस फिरतोय, तेव्हा लोक सांगतायत. आज मी एक सोसायटीत गिरजाशंकर मध्ये गेलो, तिथं आज एका नागरिकाने मला ह्याच्यातलं लोकमान्य नगरचं उदाहरण दिलं की म्हणे, आता मला नाव घ्यायचं नाही कोणाचे, भाजपचा जो आमदार आहे तो सांगत होता ते हे करू नका, महाराज स्कीम, त्यांनी पत्र दिलंय, हे केलंय. आणि आज तिथं बोर्ड काय लावलेत, कोर्टात तो माणसं लढली, कोर्टात केस जिंकले. आज सांगितलं की फडणवीस साहेबांच्या नावाचे बोर्ड लावलेत. अहो, काय चाललंय काय? लोक लढतायत, करतायत काय? अशाने न्याय देवतेवर विश्वास राहील का लोकांचा? काँग्रेसचा काळ होता, न्याय मिळत होता. काँग्रेसच्या काळात सगळं न्याय मिळत होता. तुम्ही सांगा ना, आज आमचे म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील, त्यांना थोडं हे झालं की त्यांचं पद काढून घेतलं. आज जरा हे केलंय की विलासराव देशमुख विषयी रवींद्र चव्हाणांनी अपशब्द वापरले. अहो, आज त्यांची ती स्वर्गीय विलासरावांवर बोलण्याची त्यांची ती लायकी तरी आहे का? हो, काय बोलताय तुम्ही? आज ते स्वर्गीय झाले, तुम्ही कुठल्या लेवलला चाललेत? आज भाजपवाले काही कळायला मार्ग नाही. कुठेही टीका करायची, काही टीका. आहोत तो माणसाने आज काय घडवलं काय नाही. आणि गेलेल्या माणसाला तर तुम्ही सोडाव, तुम्ही त्याची सुद्धा बदनामी करताय. आज काय म्हणजे लोक हसतायत. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा नाही इलेक्शन, की बाबा आज या 36 नंबर प्रभागात मी तुम्हाला सांगतो, मी तिथून उभा आहे, तिथं तुम्ही विकास काय केला त्याच्यावर बोला ना. तुम्ही विकासावर काहीही बोलत नाही, काहीही करत नाही. G20 केलं काही की तुम्हाला मी सांगतोय काय, की जिथं जात आहेत फक्त भूलभुलैया. केंद्रापासून राज्यापासून गल्लीतली इलेक्शन, आज गल्लीत पण तुम्ही भूलभुलैया करताय. तुम्ही एकच सांगताय आमकं केलं, तर तुम्ही वार्डाचा विकास काय केला हे सांगा ना. तुम्ही नोटाबंदी केला, कोरोना काळात त्या लसी उपलब्ध नव्हतं, आम्ही भांडलो, मी स्वतः लसी उपलब्ध करून दिल्या, अनेकांना लस मिळवून दिली. काय तुम्ही काय करताय? काहीही सांगत नाही कार्य केलेलं. काही महापालिकेत आज धुवा चाललाय. अहो, 36 नंबर प्रभागामध्ये एवढा तुम्ही पैसे आणले, मग का विकास दिसत नाही? मला सांगा. त्यांचा नारा होता भ्रष्टाचार को मिटा देंगे. मग आज काय भ्रष्टाचार का चालणार नाही? भ्रष्टाचार या 70 वर्षात झाला नाही एवढा भ्रष्टाचार होतोय. आता भ्रष्टाचाराचं नाव बदलावं असं वाटतं, त्याचं नाव ह्या पक्षाचं नाव द्यावं. आता नाव घेता येत नाही. भ्रष्टाचाराचं नाव बदलून ह्या पक्षाचं नाव द्यावं भ्रष्टाचाराला, असं वाटायला लागले आता. इतका भ्रष्टाचार झाला. काय बोलताय काय? काँग्रेसच्या काळात विकास होता साहेब, वचक होता. आज तुम्ही कॉर्पोरेशनचे अधिकारी घाबरायला तयार नाही. तो आम्ही स्वतः तक्रारी करतोय, काय देतं कुठेही निर्भीड, सगळं निर्भीडपणा चाललाय. काँग्रेसच्या वेळेला यांनी आवाज उचलला
तर लाजे खातीर किंवा आंदोलन केल्यानंतर तो जो अधिकारी कधी फॉल्टमध्ये असेल तो राजीनामा देत होता. काँग्रेसने केलेलं आहे. आतापर्यंत मला एक सांगा, एक अधिकारी तुम्ही सस्पेंड केलाय? नाही, एक अधिकारी हे केलाय? काय दाखवा ना, काहीच नाही ना. इतके भ्रष्टाचाराचे नेत्यावर आरोप होत आहेत ते सुद्धा राजीनामा देत नाही. अहो ते वॉशिंग मशीन आहे ना त्यांच्याकडे. हा. आता कुठली वॉशिंग मशीन आणली त्यांनी, कुठनं आणली काय कळलं नाही, पण एक टाकलं की धुत, एक टाक. अहो मला काय म्हणतोय, भाजपची खरीद लाट आहे काय? तुमच्या सच्च्या कार्यकर्त्यांना द्या ना तिकीट. तुम्ही सांगा ना, आज पुणे शहरात 165 वॉर्ड आहेत, 41 प्रभाग म्हणून किती जणांना तुम्ही भाजपच्या उमेदवारी दिली? ते कार्यकर्ते आज रडतायत, बोलतायत. तुम्ही बघा फेसबुक, ट्विटर, कुठेही पेपरवाले हे सांगत नाही, सत्य मांडत नाही, ते वेगळ्या गोष्ट. त्यांच्यावर दबाव आहे, त्यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. आपला या प्रभागामधून आपण जे उभे आहात तर आपला अजेंडा काय? मी विकासाचा अजेंडा आहे. काय? मी रस्ते, पाणी 24 तास देण्याचा प्रयत्न करणार, रस्ते चांगले सुधरवणार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र चांगलं काढणार. या भागात व्यायामशाळा नाहीये, तरुणांना व्यायामशाळेसाठी बाहेर जावं लागतं पैसे भरून. मी निवडून येणारच आहे, मी निवडून येणार आणि हे कामं मार्गीच लावणार आहे आणि तुम्हीच माझी मुलाखत घ्यायला पुन्हा येणार आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. हे सांगतो मी, ठासून का सांगतोय? कारण हे जनतेचा विश्वास. आणि 36 नंबर प्रभागाची इलेक्शन ही जनतेने हाती घेतलेली आहे. काय जनतेने? 36 तुम्ही म्हणजे जनतेला 36. हो, प्रभाग क्रमांक 36 मध्ये सतीशच सतीश का ठोकून सांगतोय की मी जे कुणी विकास नाही केला ना, आज म्हणतात आम्ही विकासासाठी येतोय. अरे बाबांनो, तुम्ही जसे प्रभाग डिवाइड झाले ना, तसे वर कुणी येत पण नव्हता, काही करत नव्हता. आज संवादनगरचा रस्ता तुम्ही दाखवा, बघा कसा आहे, खड्डे न खड्डे पॅच मारून सगळे केले. तुम्ही करू शकत नाही, एक रोड करू शकत नाही, तुम्ही विकास काय करणार आहे? 5 वर्षात काय विकास केला? काय केला विकास? दाखवा विकास केलेला आम्हाला. नगरसेवक असताना, नगरसेवक असून सुद्धा कामं करू शकला नाही. आता तुम्ही जाताय, आम्ही हे करू, आम्ही ते करू, काही करत नाहीये. ते काँग्रेस पक्षच एक न्याय देईल आणि हा मला विश्वास तर आहे, पण जनताही मला आज विश्वास देते. अच्छा, तर मग येत्या 15 तारखेला इलेक्शन आहे, त्याविषयी आपण आपल्या मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मी माझ्या जनते क्रमांक 36च्या मतदारांना मी असे आव्हान करतोय की काँग्रेसचे आम्ही 2 उमेदवार आहे. मी ड गटातून सर्वसाधारण पुरुष सतीश लताताई दत्तोबा पवार आणि क गटातून रेश्मा हरीश यादव. आमच्या दोघांचंही बटन नंबर 3 आहे. त्या बटन नंबर 3 समोरील पंजाचं बटन दाबून काँग्रेस पक्षाला भरघोस मताने निवडून द्या आणि आम्ही निवडून आल्या प्रभागाचा विकास, पूर्णपणे विकास करणार, याची कायापालट करणार आहे, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. आश्वासन देऊन मी त्या ठरावा पूर्णपणे काम करेल, हेच मी जनतेला प्रार्थना करतो आणि विनंती करतो की तुम्ही काँग्रेस पक्षाला निवडून द्या.